बघा किती छान दिसते ही भाजी. लहान मुलं ही भाजी खाताना नाक मुरडतात. त्यांना अशा पद्धतीने भाजी करून दिलात तर ते आवडीने भाजी खातील. नमस्कार, आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीन्सची भाजी बनवणार आहोत. बीन्स घेतलाय मी 1/2 किलो, स्वच्छ धुवून नीट करून घेतलेला आहे. कांदा घेतलाय एक, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो घेतलाय एक, त्याला लागणारं तेल, हे शेंगदाणे घेतले मी भाजून बारीक करून घेतलेलं आहे. हळद, गरम मसाला, धनेपूड, तिखट आणि थोडंसं बेसन घेतलंय आणि चवीपुरतं मीठ. तर मग करायला घेऊया. गॅस पेटवलाय, वर कढई एक ठेवलेली, थोडंसं तेल घालून प्रथम आपण बीन्स भाजून घ्यायचंय. तेल गरम झालेलं आहे, आता आपण बीन्स घेऊया. म्हणजे छान भाजून घ्यायचं. मला खूप वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात म्हणजे भाजून होते. बीन्सची भाजी शक्यतो कसं आहे, व्हेज पुलाव किंवा मिक्स व्हेज अशातच नुसता बीन्स वापरतात. स्पेशल असं बीन्सची भाजी बहुतेक जण करत नाही. मग ते बीन्स खराब होतं, जास्त दिवस तसंच राहते, पडून राहते. त्यापेक्षा ही भाजी असं केलं की मुलं पण आवडीनं खातात. आपण घेवडा गवारी भाजी करतो ना, सेम तशीच प्रोसेस आहे, पण खायला खूप छान लागते ही भाजी. बीन्स आपलं भाजलेलं आहे, आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. कांदा घालूया. कांदा थोडंसं परतून घेऊया आपण. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा. कांदा लालसर झाला की आलं लसूण घालायचं. कांदा आलं लसूण भाजले, आता टोमॅटो घालूया. सुरुवातीला बीन्स भाजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, थोडंसं पलटून घेतलं की झालं. वरून आपल्याला पाणी घालायचं, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. बघा भाजी किती मस्त असते. बीन्स कवळा असला तर छान होते भाजी. घेताना थोडंसं कवळं बघूनच घ्यायचं. वरून कोथिंबीर घालायचं आणि एक 2 ते 3 मिनिट एवढंच आपल्याला ह्याला उकळी द्यायचं आहे. टोपण झाकून आपली भाजी तयार होईल. मी आता टोपण झाकते. आता काय जास्त वेळ लागत नाही, होऊन जाईल. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. बघूया आपण भाजी आपली कशी झाली. वाव, काय मस्त असते बघा. भाजी पूर्णपणे शिजली. चला मग आता सर्विंग प्लेट आपण तयार करायला घेऊया. बघा भाजी किती मस्त असते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी केली आपण. खरं खायला एक नंबर टेस्टी लागणार आहे. ह्यामध्ये फेटलेली दही सुद्धा तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल, खूप छान लागते. वरून मी कोथिंबीर घालत आहे.